नमस्कार, लोकसत्ता लाइव में आपलं स्वागत। बाहर के लोगों से लड़ लूं पर अंदर के लोगों से नहीं लड़ सकता या हिंदी शायरीचा वापर करत एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांनीच घात केल्याचं सूचक वक्तव्य केलं। 40 वर्ष भाजपची निस्वार्थ सेवा केली, जो पक्ष उभा केला तो पक्ष बदनाम व्हावा असं वाटत नाही, त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा दिला असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। मुक्ताईनगरमध्ये वाढदिवसानिमित्त विशाल सभेचं आयोजन करून एकनाथ खडसे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते। राजकारणात संकट येत राहतात, त्यामुळे नाताभाऊंवर संकट येऊ नयेत असं आम्ही म्हणणार नाही, पण या संकटांमध्ये त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी त्यांना ताकद मिळो अशी प्रार्थना आपण करू असं रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले। नाताभाऊंवरती जेव्हा संकट आली आहे तेव्हा त्यांच्याशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी नाताभाऊंच्या समर्थकांना यावेळी दिला। जे तुमच्या मनात आहे ते माझ्याही मनात आहे अशी जोरदार फटकेबाजी देखील दानवे यांनी यावेळी केली। दानवेंच्या भाषणानंतर नाथाभाऊ काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे नाथाभाऊंनी देखील आक्रमकपणे आपल्या भाषणाला सुरुवात केली। 40 वर्ष मेहनत करून मी पक्ष वाढवला, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पक्ष वाढवला, पण माझ्या मेहनतीवरती एका क्षणार्धात पाणी पडलं असं नाथाभाऊंनी आपल्या भाषणात आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आपल्याच म्हणजे स्वपक्षीयांवरतीच हल्ला चढवला, तोही देखील अप्रत्यक्षपणे।